जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बरेचसे जण म्हणत आहे की सर आरटीओ एमव्हीआय 461 पदांची मेगा भरती येणार येणार येणार, अरे पण येणार केव्हा? तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की एप्रिल मध्ये येणार, मग मे मध्ये येणार, मग एप्रिल गेला, मे गेला, अजून आल्याच नाही। मग नेमकं खरं येणार की नाही येणार, आम्ही विद्यार्थ्यांनी याची वाट पाहायची की नाही पाहायची, त्या सर्वांवर आज हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। आणि हो, या व्हिडिओ नंतर मला नाही वाटत की तुम्हाला अजून काही गोष्टींची गरज पडेल। या व्हिडिओमध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल। नेमकं वेळ का होतो आहे, मधल्या काय गोष्टी आहे, या सर्व काढून ज्या आतापर्यंत माझ्यापर्यंत समजले आहे सर्व मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे विद्यार्थ्यांनो। ठीक आहे, चला मग सुरुवात करायची। हो सर, पण त्याआधी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सर्वात मोठा प्रश्न हा पडला आहे की आरटीओ एमव्हीआय 2026 ची जी मेगा भरती आहे ही येणार की नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, येणार। येणार म्हणजे येणार। मग सर आता काय येणार आहे? तर बघा, सर्वप्रथम होतं काय माहिती का, की जर एखाद्या विभागाला असं वाटतंय की नाही बाबा आपल्याला आता रिक्रुटमेंटची गरज आहे, आपल्याकडे आता लोक नाहीये काम करण्यासाठी, बरोबर आहे, चला असो, मग आरटीओ ने काय केलं माहितीये का, की सांगितलं की बाबा आम्हाला सध्या एमव्हीआय, एएमव्हीआय नंतर अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी आम्हाला लोक पाहिजे आहे, बरोबर आहे। मग एएमव्हीआय या पदासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला 461 पदं रिक्त आहे, तर 461 पदं भरण्यात यावी असं आरटीओ ने सांगितलं एमपीएससी ला। मग आता ह्याला म्हणता मागणी पत्र। मग आरटीओ ने काय केलं, एमपीएससी ला एक मागणी पत्र दिलं की बाबा एवढं तुम्ही रिक्रुटमेंट लवकरात लवकर काढा, कारण आमचे काम होत नाहीये, आम्हाला अजून जास्त लोकांची गरज पडते। तर किती लोकांची गरज पडते, किती जागा रिक्त आहे? 461 रिक्त जागा आहे। तर 461 पदांची मागणी पत्र एमपीएससी कडे पाठवण्यात आलेले आहे आणि एमपीएससी कडे ते पोहोचलेले सुद्धा आहे। एमपीएससी ने आपल्या ऑफिशियल सर्क्युलरमध्ये जाहीर केलेलं आहे की बाबा आमच्यापर्यंत कोणकोणती मागणी पत्र आलेले आहे। बघा, एमपीएससी कडे आतापर्यंत कोणकोणत्या पदाचे मागणी पत्र आले हे एमपीएससी ने जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा मागणी पत्र आहे। म्हणजे बघा, आरटीओ ने मागणी पत्र पाठवलं एमपीएससी ला आणि एमपीएससी ने ते ऍक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे। मग आता होईल काय, तर एमपीएससी काय करेल, सर्वात पहिले नोटिफिकेशन काढेल। नोटिफिकेशन म्हणजे काय, की ते सांगेल की लवकरच 461 पदांची मेगा भरती होणार आहे अशी ऍड काढेल, बरोबर आहे, एक नोटिफिकेशन जाहीर करेल आणि नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर 7 दिवसानंतर त्याचं एक ऑफिशियल सर्क्युलर येईल, परिपत्रक येईल, ऍड येईल की बाबा जागा निघालेल्या आहे, फॉर्म भरण्याची तारीख इथून इथपर्यंत आहे आणि त्याच्या पुढे 3 महिन्यानंतर तुमची प्री एक्झाम होते, हे लक्षात ठेवा। आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? म्हणजे प्री एक्झामचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पुढील 3 महिने तुम्हाला मिळणार आहे आणि प्रीच्या नंतर परत 2-3 महिने तुम्हाला मिळेल मेन्स एक्झामसाठी। म्हणजे बघा, वेळ आहे, उलट चांगला आहे, वेळ आहे तुमच्याकडे, तर अभ्यासाला लागून जा विद्यार्थी मित्रांनो, घाई गडबड करू नका। तुम्ही जर म्हणत असाल की मग मी ऍड आल्यानंतर विचार करू, अरे बाबा, अरे रिक्त आहे तर आहे, अरे केव्हा ना केव्हा पद भरले जाणार आहे बाबा। हे तुम्हाला माहिती असेल की सध्या वॉर चालू आहे, सर्व इकडे तिकडे चालू आहे। नंतर मग एमपीएससी ने आपल्या ज्या परीक्षा होत्या त्या सुद्धा थोड्याशा पुढे ढकलल्या आहे आणि आताच एमपीएससीचा पेपर झाला, तुम्हाला माहिती असेल रविवारीच पेपर आपला झालेला आहे एमपीएससीचा। तर आता या पुढील वॅकन्सी सुद्धा आता त्यांचा मार्ग सुद्धा आता क्लिअर झालेला आहे। तर लवकरच क्लास सी म्हणजे ग्रुप सी पदाच्या सर्व ज्या पोस्ट आहे यांचं नोटिफिकेशन लवकरच येईल, ऍड लवकरच, त्यामुळे काळजी करू नका, ही ऍड येणार म्हणजे येणार, हे लक्षात ठेवा। आणि बघा, 2020 नंतर तब्बल 6 वर्षानंतर या वॅकन्सी येणार आहे, तर याचा फायदा घ्या मित्रांनो, याचा फायदा घ्या। याचं महत्व तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका। तर अंतिम निर्णय व जाहिरात एमपीएससी द्वारे प्रसिद्ध केले जाईल, त्यामुळे खोट्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका। जे असेल ते ऑफिशियल आलं की तुम्हाला नक्की मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। चला मग सर आता आम्ही काय करावं, तर बघा तुम्हाला एक छोटस गोष्ट सांगतो की आताच तयारी सुरू करण्याचा काही फायदा आहे का, तर हो, विषय का, बघा तुम्हाला सांगतो की पद 461 आहे, फॉर्म जवळपास भरपूर सारे येतील। मग यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी असतात। आता ऐका, 2 प्रकारचे आपले विद्यार्थी असतात, पहिले विद्यार्थी आणि विद्यार्थी बी, ए आणि बी। आता ए विद्यार्थी म्हणजे काय, की बघा भाऊ, की आता परीक्षा जाहिरात आल्यानंतर आम्ही अभ्यास सुरुवात करू। अर्धे ऐका, अभ्यास केव्हा सुरू करतात, जाहिरात आल्यानंतर मग अभ्यास सुरू करतात। अर्धे तेवढे खतरनाक असतात, हॉल तिकीट आल्यानंतर मी अभ्यास सुरू करू, परीक्षेला 15 दिवस बाकी असल्यावर अभ्यास सुरू करू, पण नाही होत। हे एमपीएससी बाळांनो, हे खूप मोठं आहे माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आणि जे लोक माझ्यापेक्षा मोठे असेल वयामानाने, ठीक आहे ना, त्यांना सुद्धा सप्रेम नमस्कार। हो, सर्वांना सांगतो विद्यार्थ्यांनो, सर्व सांगतो मित्रांनो, की बघा ही जी ऍड आहे ही खूप मोठी ऍड आहे। आणि बघा तुम्हाला सांगतो
जनरली RRBच्या काही वॅकन्सी वगैरे निघाल्या आहे, HOCLच्या वॅकन्सी निघाल्या आहे, HPCLच्या वॅकन्सी वगैरे निघाल्या आहे. तुम्ही जर बघशाल तर त्या ठिकाणी अजून सुद्धा आता वॅकन्सी निघाल्या, तुम्ही फॉर्म अर्ज वगैरे करू शकता. पण यामध्ये कसं असतं की ऑल ओव्हर इंडियाचे लोक, ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी याच ठिकाणी अप्लाय करतात, बरोबर आहे का नाही? तर पण या MPSCची जागा जी आहे यामध्ये ऑल इंडियाचे लोक अप्लाय करू शकता का? नाही, फक्त आणि फक्त महाराष्ट्राचेच लोक फक्त अप्लाय करू शकता. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आता जे लोक महाराष्ट्राचे आहे, बरोबर आहे, आता बरेचसे महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, MP वाले सुद्धा भरपूर सारे महाराष्ट्रामध्ये आलेले आहे, UP वाले आलेले आहे, पण विषय असा आहे की त्यांची मदर टंग ही मराठी असली पाहिजे. आता मला सांगा, मराठी मदर टंग तुमची LC वर लिहिली असते मदर टंग, तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बऱ्याच जणांकडे लायसन्स वगैरे नसतात, वेळ आहे बरं, लायसन्स वगैरे काढून घ्या. तर बरेचसे लोक लायसन्स त्यांचं बनत नाही, काही कारणास्तव जे पण काय असेल ते काही असेल, पण बघा म्हणून सांगतो की भरपूर कॉम्पिटिशन कमी आहे या पदासाठी. आणि सर्वात महत्वाची ड्रीम पोस्ट म्हटलं असाल तर RTO AMVI ची पोस्ट विद्यार्थ्यांनो. खरंच तुम्हाला सांगतो, आयुष्य बदलवते ही पोस्ट आपलं. मजाक नाहीये बाळांनो, मजाक नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे माझ्यापेक्षा लहान असेल त्यांना मी प्रेमाने बाळ वगैरे म्हणतो, पण बघा जे माझ्यापेक्षा मोठे असेल तर मला कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला आपली ड्रीम पोस्ट मिळावी, तर बघा हे 6 महिने पुढचे तुमच्यासाठी जबरदस्त मेहनतीचे आहे. एवढं 6 महिने फक्त कष्ट करून घ्या. बघा असं करू नका की बरेचसे जण ऍड आल्यानंतर अभ्यास सुरू करतात, वेळ कमी मिळतो, रिव्हिजन होत नाही, स्ट्रेस जास्त असतो, कॉन्फिडन्स कमी होऊन जातो, मग ताकेवर तुम्ही विश्वास ठेवायला लागतात. पण तसं करू नका. आपल्याला ग्रुप B चा विद्यार्थी बनायचंय, वेळ आहे, अभ्यासाला लागून जा. आतापासून जर तुम्ही स्टार्ट करशाल ना तर हळूहळू तुम्हाला वेळ मिळेल. प्रत्येक तुम्हाला लेक्चर्स वगैरे व्यवस्थित बघायचे आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे, तुमची शॉर्ट नोट्स वगैरे काढायचे आहे. आम्ही काही तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे प्रोव्हाइड करू, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, MCQ ची प्रॅक्टिस करायची आहे, टेस्ट वगैरे द्यायची आहे. त्या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ लागेल आणि तो वेळ मिळण्यासाठी आतापासूनच सुरुवात करा. आणि मी तुम्हाला काय सांगतोय, फक्त 6 महिने स्वतः द्या, फक्त 6 महिने बस. बघा ही पोस्ट साधी सुधी पोस्ट नाही. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की MPSCच्या PSI पदाची लेवल आहे बाबा, या पोस्टची लेवल काय PSI पदाची आहे. PSI ला सुद्धा पंचनामा करण्यासाठी 2 व्हीलरवर जावं लागतं, पण RTO AMVI अरे 4 व्हीलर शिवाय फिरत निघत नाही बाबा. तो लाल दिव्याची गाडी त्याच्यात थोडं कायम राहते. अरे बाबा अजून काय सांगू बाबा, अरे वर्दी ज्यावेळेस अंगावर येते ना बाबा, तर शोभून दिसतो माणूस, माणसाला शोभा प्राप्त होते. मजाक नाही ही गोष्ट, ठीक आहे ना. बघा रिक्वेस्ट आहे, विनवणी आहे, जर तुम्हाला असं वाटतं की खरंच आपल्याला काहीतरी मोठं करून दाखवायचंय आणि आजपर्यंत जे झालं ते गेलं चुल्या, आता हे पुढील 6 महिने मी काही थांबणार नाही डायरेक्टली. हे 6 महिने फक्त कावाड कष्ट करा मित्रांनो. फक्त 6 महिने रिक्वेस्ट, आई वडिलांसाठी काहीतरी करून द्या. बघा आई वडील खुश होतील. 6 महिन्याचं बेस्ट गिफ्ट देऊन फक्त 6 महिने स्वतःला तयार करण्यासाठी, फक्त 6 महिने. नाही पोस्ट करायला झाले बघा, तुमच्या मनाला वाटेल की नाही यार मी लागला अभ्यासाला, सकाळपासून बसा लायब्ररीमध्ये, डायरेक्टली संध्याकाळी या डायरेक्टली. बघा मजाक नाहीये, वेळ आहे, करून घ्या. आणि AMVI पदाचे मुख्य आकर्षण काय? वर्दी, खाकी वर्दी, लाल दिव्याची गाडी. मला सांगा डिप्लोमाच्या बेसवर कोणी देतंय का? सांगा बरं, एवढं नाही देत ना. तर बघा आता तुम्हाला फक्त एक काम करायचंय, तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून घ्यायचे आहे, नंतर तुमचे लायसन्स वगैरे तयार करून घ्यायचे आहे, एवढं सर्व रेडी ठेवायचं आहे आणि अभ्यासाला लागून जायचं आहे, ठीक आहे ना. तर प्रतिष्ठित नोकरी, वाहन तपासणी, चांगला पगार आहे, त्याच्यानंतर सरकारी सुविधा आहे आणि एकदम मस्त स्टेबल लाईफ आहे, डायरेक्टली डोक्याला ताण नाहीये. आणि मेन म्हणजे टेक्निकल फील्डची तुम्हाला काम आहे, असं काही काम नाही तुम्हाला. बघा ट्रॅफिक हवालदार वेगळी गोष्ट आहे आणि RTO इन्स्पेक्टर वेगळी गोष्ट आहे, मजाक नाही. आणि प्रमोशन सुद्धा खूप लवकर होतं, खूप लवकर होतं डायरेक्टली ARTO मध्ये, म्हणजे खूप लवकर प्रमोशन होतं बाबा, खूप लवकर प्रमोशन होतं, ठीक आहे ना. तर तुम्हाला आजचा फक्त एकच महत्वाचा सल्ला असेल की बाबा वेळ वाया घालवू नका. वेळ वाया घालवशाल तर तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन मधून बाहेर होशाल आणि त्याला कारणीभूत फक्त तुम्हीच ठरशाल, हे लक्षात ठेवा. जाहिरात येण्याची वाट पाहू नका. मित्र काय म्हणताय ते बघा, कोणी सांगतो कोणी येत नाही, बरं लक्षात ठेवा. एक काळ असा येईल की तुमचेच मित्र तुम्हाला तुमच्या पोस्टवरून, तुमच्या रुतब्यावरून तुम्हाला ओळखतील. आणि जो मित्र आहे ना काही करू शकला नाही आयुष्यात, तुम्हाला त्याची ओळखी दाखवायला सुद्धा लाज वाटते की हा माझा मित्र आहे, असं दाखवायला सुद्धा, असं सांगायला सुद्धा लाज वाटते. मी तुम्हाला हेच सांगतो, ही रियालिटी आयुष्याची. ज्यावेळेस 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर गेट टुगेदर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं होईल, तर त्यावेळेस जर वर्दी असेल ना तर लोक बघा तुम्हाला किती किंमत देतील, समाजामध्ये तुमची किंमत वाढून जाईल.
मजाक नाही, वर्दी म्हणजे तुम्ही मजाक नका समजू, साधी गोष्ट नाही बाबा. वेळ वाया घालवू नका, सोशल मीडियावर जास्त टाइमपास करू नका, योग्य ते चांगल्या त्या गोष्टीच बघा आणि मॅक्सिमम वेळ अभ्यासासाठी द्या. आजच सुरुवात करा, रोज थोडा का होईना आपण अभ्यास करा. रोजचे 2-2 लेक्चर बघा, 3-3 लेक्चर बघा, ते समरी लिहा, आज तुम्हाला काय समजलं, जे नोट्स वगैरे काढा, आमच्या नोट्स वाचा, ठीक आहे ना. टेस्ट सिरीज वगैरे लवकरच सर्व काही लॉन्च होतंय तुमच्यासाठी. तर ह्या गोष्टींचा फायदा घ्या विद्यार्थी मित्र हो. आणि त्यासाठी बघा आमची काही कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन. आणि या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर भरपूर सारे आमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या सेक्शन मध्ये कोर्स लॉन्च केलेले आहे. फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं एक तुम्हाला सेक्शन दिसेल, त्याच्यात तुम्हाला जायचंय आणि सर्वचे सर्व कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यामध्ये आरटीओच्या प्री एक्झामचा कोर्स आहे, आरटीओ मेन्स एक्झामचा कोर्स आहे, त्यानंतर आरटीओ एएमव्हीचा प्री प्लस मेन्स हा सुद्धा कोर्स अवेलेबल आहे. याच्यामध्ये भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर आहे, फ्री. तुम्ही एकदा जा, बघा, शिकवणं कसं वाटतं ते बघा. कारण महाराष्ट्रातील टॉपची टीम तुमच्यासाठी आणलेली आहे. एमपीएससी मध्ये रँक 1, मी असं रँक 1 एमपीएससी मध्ये प्रथम एसटीआय अनिकेत पाटील सरांची संपूर्ण टीम आहे. या संपूर्ण टीमने काबाड कष्ट करून ज्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला त्याचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा टॉप लेवलची टीम तुमच्यासाठी आणलेली आहे. मेन साठी सुद्धा टॉप लेवलची टीम आहे. विशाल मेघाणी सर ज्यांनी 8 ते 9 गव्हर्नमेंट जॉब त्यांनी क्रॅक केलेला आहे. तोसिफ तगाडे सर ज्यांनी ऑल इंडिया गेट रँक 86 आहे, ऑल इंडिया मध्ये म्हणतोय आम्ही, गेट रँक 86 आहे, त्यांनी सुद्धा 3 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे. ठीक आहे ना. मी सुद्धा जवळपास भरपूर गोष्टी आणि प्री एक्झाम वगैरे क्रॅक केलेले आहे, मेन्स एक्झाम पर्यंत पोहोचलो आहे, इंडियन कोस्ट गार्डची एक्झाम मी क्रॅक केलेली आहे. तर बघा सांगायचा हेतू हा आहे की जी तुम्हाला शिकवणार आहे ते तज्ञ लोक शिकवणार आहे, साधे सुधे लोक तुम्हाला शिकवणार नाहीये. आमच्या ज्या नोट्स आहे एकदम जबरदस्त, एकदम तगड्या आणि एकदम फ्रेश नोट्स आहे, ज्या आता विद्यार्थ्यांसाठी आम्ही बनवतोय. सर्व गोष्टींना अज्युम करून, सर्व गोष्टींना अनालिसिस करून, सर्व मागचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून सर्व काय आम्ही तुमच्यासाठी बनवतोय. आणि हो, या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा सर्व विषयांचं तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच असणार आहे. ज्यावेळेस एक्झाम जवळ येईल त्यावेळेस तुमचे लाईव्ह लेक्चर होतील, याची गॅरंटी मी घेतो. त्यानंतर स्टडी मटेरियल तुम्हाला सर्व काही दिलं जाईल, एमसीक्यूच्या सर्वचे सर्व एमसीक्यू तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर याच्यात आयएमपी नसतात, याच्यात टॉपिक असतात. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. हे डिप्लोमा सारखं नाहीये. तिथे तुम्हाला एमसीक्यूच्या टेस्ट सिरीज राहतील. त्यानंतर 10 फायनल मॉक टेस्ट तुम्हाला दिले, तर 10 मॉक टेस्ट तुम्ही द्या, फायदा खतरनाक होणार म्हणजे होणार डायरेक्टली. गायडन्स शेवटपर्यंत आमचं गायडन्स तुम्हाला असेल. हा सर्वचे सर्व टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जाईल, नॉन टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जाईल, सर्व काही तुम्हाला मिळेल, प्रॉपर मिळेल डायरेक्टली. आणि बघा सर्वात मेन म्हणजे काय की आम्हाला आरटीओ घडवायचे. यावेळेस आम्ही डायरेक्टली ठाम निर्णय घेतला की यावेळेस आम्ही आरटीओ बनवूनच राहू डायरेक्ट विद्यार्थ्यांना. ठीक आहे ना. तर यासाठी आमचा हा खूप जास्त प्रयत्न आहे, अथक परिश्रमाने आम्ही हा कोर्स बनवलेला आहे आणि सुंदर जबरदस्त रेकॉर्डिंग सुद्धा आता आमची चालू आहे. बेस्ट लेवल आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू, 100% बेस्ट देऊ आणि आरटीओ तुम्हाला बनवूनच राहू. फक्त 1 पाऊल तुम्ही आमच्याकडे टाका, आम्ही 10 पाऊल तुमच्याकडे येऊ. ठीक आहे. आणि हो, सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वात बेस्ट कोर्स जर असेल आमचा तर हा आहे ऑल इन वन कोर्स. म्हणजेच काय की येणाऱ्या 2 वर्षामध्ये ज्या काही गव्हर्नमेंट जॉब वगैरे येतील या सर्वांचा कोर्स, सर्वांचं मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर हा कोर्स जर तुम्ही घेत असाल तर सर्वात बेस्ट आहे डायरेक्टली. तर हा कोर्स घ्या, स्वतःवर इन्व्हेस्ट करा, पैशांचा जास्त विचार करू नका. मी तुम्हाला पहिले सांगतोय की हे वर्ष स्वतःवर इन्व्हेस्ट करण्याचे आहे, आयुष्यभर तुम्हाला पैसाच कमवायचा आहे. कोर्सने जर तुमचे ऍटलीस्ट 2-4 मार्क जरी वाढले तर भरपूर आहे, कारण एक मार्काने मेरिट हुकतं. मी तुम्हाला पहिलेच सांगतोय, खूप कठीण असतं डायरेक्टली या गोष्टी. आणि बघा आम्ही तुम्हाला तुमच्या पोस्ट पर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आम्ही सर्व मटेरियल देऊ आणि तुम्हाला एक गॅरंटी देऊन सांगतो, आमच्या अनिकेत पाटील सरांनी सांगितलं की मी जे नोट्स, मी जे मटेरियल विद्यार्थ्यांना देणार त्याच्या बाहेर काही जाणार नाही बाबा. एवढं विद्यार्थ्यांनी केलं तरी सुद्धा तो 100% गॅरंटी देऊन सांगतो की तो प्री क्रॅक करणार म्हणजे करणार. कारण कोणत्या टॉपिक करायचे हे तर जाऊ द्या, हे तर महत्वाचे आहेच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे की कोणते टॉपिक करू नये. तर बघा आपल्याकडे 100 पैकी 100 मार्क पाडायचे नाही फ्रीमध्ये, 100 पैकी हार्डली तुम्हाला 45 मार्क, 40 ते 45 मार्क पाडायचे. ओपन वाल्यांसाठी 45 मार्क तुम्हाला पाडायचे, ओबीसी वाल्यांसाठी कॅटेगरी वाल्यांसाठी 40 किंवा त्याच्यापेक्षा खाली मार्क तुम्हाला पाडायचे. अरे इझिली पडता बाबा, पण एवढं पण इझिली नाही पडत. तर त्यासाठी गायडन्स सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बघा ही पोस्ट मजाक नाही. तुम्ही म्हणशाल की मग सर मग एवढे फीज आहे. अरे मला सांगा, जर तुमचं सिलेक्शन जर या ठिकाणी होऊन गेलं, अरे पहिल्या पगारामध्ये तुमचं सर्व निघून जाईल बापा, तुमचं सर्व निघून जाईल. पुरा डिप्लोमाचा खर्च, पुन्हा आरटीओ एक्झामच्या प्रिपरेशनचा, पुस्तकांचा, नोटचा खर्च, सर्व तुमच्या पगाराच्या अर्ध्या भागात सर्व निघून जाईल डायरेक्टली. एवढा पगार असतो. तर बघा वाया घालवू नका, ही संधी खूप महत्वाची आहे, खूप मोठी संधी आहे. ठीक आहे ना. तर आताच आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा,
त्यांना सांगा की आम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे, कारण ज्यावेळेस आरटीओची ऍड येईल त्यावेळेस सर्वांच्या प्राइजेस अजून वाढतील. ठीक आहे ना. आता प्राइस कमी आहे तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा, अजून थोडासा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. तर आताच कॉल करा टीमला आणि कोर्स बद्दल माहिती घ्या, काय काय डिटेल्स वगैरे ते सर्व डिटेल्स घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता बेटा. ठीक आहे. चला. आणि हो, जे लोक माझ्यापेक्षा मोठे असेल आणि ज्यांना असं वाटते की नाही आम्हाला सुद्धा आरटीओ एक्झाम बद्दल खूप जास्त क्रेज आहे, तर बघा माझ्या भावांनो, माझ्या दादांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या दिदींनो, आता भरपूर जण मोठे मोठे पण आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे ना. चला असो, तर बघा तुम्हाला सुद्धा सप्रेम नमस्कार. तर करा, तुमच्याकडे चान्स आहे स्वतःला सिद्ध करण्याचा. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काहीच राहिला नाही, मी तुम्हाला खरं सांगतो डायरेक्टली. ज्या वेळेस प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तुम्हाला सांगतो डिप्लोमाच्या बेसवरच्या कंपन्या तुम्हाला ऑपरेटर, वर्कर अशा जॉब तुम्हाला देणार आहे, मजाक नाही डायरेक्टली. ठीक आहे ना. आणि बघा हे गव्हर्नमेंट सेक्टर तुमची लाईफ बदलू शकतं, तुमचं पिढ्यानपिढ्यांचं जे स्वप्न आहे ते बदलू शकतं. कारण बघा एक सांगतो की ज्या घरामध्ये एखादा गव्हर्नमेंट जॉबवाला बनतो ना आणि त्यात पण खाकी वर्दीवाला बनतो ना, तर आई वडिलांची छाती अशी फुगून जाते डायरेक्टली. खरं सांगतो, मजाक नाहीये, हे स्वप्न, हे ड्रीम आहे डायरेक्टली, मजाक नाही. हे ड्रीमला पूर्ण करा. हे ड्रीम तुम्हाला खूप पुढे जाऊन देऊ शकतो डायरेक्टली. तुमची लाईफ बनवून टाकेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांची लाईफ सुधारून जाईल डायरेक्टली. एवढी ताकद आहे या पोस्टमध्ये, एवढी ताकद या वर्दीमध्ये. तर बघा ही संधी सोडू नका. आयुष्यभर पैसाच कमवायचा आपल्याला, स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा, कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा बाबांनो, लागून जा. कळकळीची विनंती आहे, यावेळेस मी आरटीओ घडवूनच राहील ही गॅरंटी, आणि शेवटपर्यंत माझा गाईड असेल, फुल सपोर्ट असेल, आमच्या संपूर्ण टीमचा सपोर्ट असेल. आणि टीम सुद्धा तगडी लावलेली आहे, तगडी टीम आहे. ठीक आहे ना. महाराष्ट्रातला रँक 1 MPSC मध्ये, ठीक आहे ना, टॉपर अशा लोकांची टीम लावलेली आहे. तर बघा फायदा 100% होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा आताच आरटीओ ऍड येण्याची वाट पाहू नका, आतापासून अभ्यासाला लागून जा. आरटीओची ऍड येणार म्हणजे येणारच म्हणतोय मी डायरेक्टली. ठीक आहे ना. तर जनरली असं मध्ये बातम्या वगैरे चालू आहे की जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत नोटिफिकेशन किंवा टायटल वगैरे येऊन जाईल, सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि लगेचच ऍड येईल. आणि ऍड आली की त्याच्या 3 महिन्यानंतर आपली फ्री राहील. तर बघा तुमच्या जे एजचा जो क्रिटेरिया होता, तो एजचा क्रिटेरिया तुझा सुद्धा तुमचा मिळून जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं 19 वय कंप्लीट नव्हतं त्यांचं बी होऊन जाईल, त्यांच्यासाठी पण फायदा आहे. तर बघा बरेचसे नियम वगैरे अपडेट होऊ शकतात, तर तुमच्याकडे अजून वेळ आहे. तर आता अभ्यासाला लागून जा, वाट पाहू नका. वॅकेन्सी येणार म्हणजे येणारच 100% तुम्हाला सांगतोय. जून नाही तर जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये येईल, जुलैच्या सेकंड वीक मध्ये येईल. अरे पण येणार म्हणजे येणार. तुम्हाला वेळ भेटतोय, उलट वेळ भेटतो त्याचा फायदा घ्या. संधीचं सोनं करा, हे खूप महत्त्वाचं. ज्याला संधीचं सोनं करता आलं ना तोच सर्वश्रेष्ठ आहे. तर बघा आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे तर समजून गेलं असेल की ऍड येणार आहे, ऍडची वाट पाहू नका, अभ्यासाला लागून जा. आता अभ्यास कुठून करायचा हे मी तुमच्यावर सोडतो आहे, पण बघा आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून एकदा आमचे फ्री डेमो लेक्चर नक्की पहा, आवडेल तुम्हाला आणि समजेल तुम्हाला. एकदम बेसिक डिप्लोमावाल्यांसाठी जसं लागतं ना तसं शिकवलेलं आहे डायरेक्टली. कारण मला माहिती आहे की आपल्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचं कसं असतं माहिती आहे का, की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं कसं असतं की त्यांना टेक्निकल विषय तर जमतात, पण नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये त्यांना थोडा त्रास होतो. मग त्या लेव्हलने टीचिंग चालू आहे, त्या लेव्हलने नोट्स मेकिंग चालू आहे, त्या लेव्हलने MCQ काढणं चालू आहे. तर बघा टेन्शन घेऊ नका, अभ्यासाला लागून जा, फक्त एवढंच सांगणं आहे. ठीक आहे. हेल्पलाईन नंबरवर कॉल करा, तुम्हाला थोडा डिस्काउंट अजून मिळून जाईल. ठीक आहे. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना हेल्पफुल ठरला असेल. तर व्हिडिओला लाईक करून द्या, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून द्या. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.